तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बँडिट ओव्हर द वायरची लेवल 5 बघूया. तर आपल्याला टास्क बघू आधी काय दिलेला आहे. द पासवर्ड फॉर नेक्स्ट लेवल इज स्टोर्ड इन अ फाईल समवेअर अंडर द इन हिअर डिरेक्टरी. म्हणजे इन हिअर डिरेक्टरीमध्ये इन हिअर फोल्डरमध्ये कुठेतरी आपला जो पासवर्ड आहे तो स्टोअर असणार आहे. ठीक आहे. आणि क्रायटेरिया काय आहे आपल्या फाईलचा, तर एक म्हणजे जर ह्युमन रिडेबल आहे, त्या फाईलची साईज आहे 1033 बाइट्स आणि ती जी फाईल आहे ठीक आहे ती नॉन एक्झिक्युटेबल फाईल आहे ऑब्विसली. ठीक आहे. तर हे सगळे क्रायटेरिया यूज करून आपण आता फाइंड करूया आपला पासवर्ड. ठीक आहे. तर चला सर्वात पहिले तर मी लॉग इन करून घेतो लेवल 5 मध्ये. ओके, लॉग इन करतो, एंटर करतो आणि आता आपल्याला बघा आता आपण लेवल 5 मध्ये लॉग इन झालो. तर जर मी ते एलएस केलं तर ऑब्विसली इन इयर डिरेक्टरी आहे, स्विच करून इन इयर मध्ये आपण स्विच करूया. इथे परत एलएस करूया. तर आता इथे बघा 19 डिरेक्टरीज आहेत. आता या प्रत्येक मे बी हिअर डिरेक्टरीमध्ये अजून कितीतरी फाईल्स फोल्डर असतील, ते आपण प्रत्येक जाऊन एका स्पेसिफिक डिरेक्टरीमध्ये ते चेक नाही करू शकत. तर सिमिलरली आपण काय कमांड यूज करू शकतो, फाइंड. इकडे पण जर मी दाखवलं तुम्हाला तर इकडे पण कमांड असेल बघा, एवढ्या सारे कमांड्स आपण यूज करू शकतो. तर सिम्पली आपण फाइंड कमांड जे ते यूज करणार आहोत. ठीक आहे. आपली कमांड काय असणार आहे, फाइंड हायफन साईज. ठीक आहे. आणि साईज आपल्याला काय दिली होती तर बघू शकतात 1033 बाइट्स दिली होती. तर मी इथे एंटर करतो 1033C. ठीक आहे. सिम्पली एंटर करतो. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, तर ही जी क्रायटेरिया आहे, हा क्रायटेरिया फक्त ही एक फाईल आहे. ठीक आहे. मे बी हिअर 7 मध्ये ह्या फोल्डर मध्ये एक फाईल आहे, फाईल 2, ती फक्त फुलफिल करते. ठीक आहे. एवढ्या 19 डिरेक्टरी मधून फक्त ही एक फोल्डर आहे, ही एक डिरेक्टरी आहे जे की हा क्रायटेरिया फुलफिल करते. याचा अर्थ काय, आपला पासवर्ड जो आहे तो ह्या डिरेक्टरीमध्ये या फाईलमध्ये जो तो स्टोअर आहे. तर मी काय करतो बघा, आता सिम्पली कॉपी करा, इथून Ctrl+Shift+C ने कॉपी होतं, कॅट कमांड एंटर करा आणि Ctrl+Shift+V ने इथे पेस्ट करा, एंटर. आता बघू शकतात आपला पासवर्ड जो आहे तो इथे सिम्पली आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही लेवल जे ती क्रॉस करू शकतो. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.